नमस्कार, मी आदिवासी पूजा भले नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि खूप दिवसांनी व्हिडिओ येतोय। तर आज मस्तपैकी रेसिपी दावते मी, एकदम रानभाजी आहे। तर गावाकडनं आले तर ह्या वर्षीची पहिलीच खातोय आम्ही मस्त। तुम्ही खाली का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खाल्ली असेल तर, आणि कोणाकोणाला माहिती आहे ते पण सांगा नक्की। तर चला मी तुम्हाला दावते कसली भाजी आहे ती बघा। हे लोतीची भाजी। तर मला काही या वर्षीची शेवळा तर खायला भेटली नाही, पण लोतीची भाजी आली आहे आणि सोबतच बोंडारा आहे। तर मी आता मस्त बारीक चिरून घेते। हे बघा, कुणी कुणी खाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याच्यासोबतच आहे चाईची भाजी आणि नारळीची भाजी। हे बघा, तर भरपूर होती नारळीची भाजी, पण बाकीची मी केली अगोदर। तर याची पण रेसिपी बघायला मिळेल आणि याची पण। तर चाईची भाजी पण थोडीशीच आणली, तर आम्हाला एवढी पुरेशी होते पण बघू शकता। तर चला मी आता ही पटकन भाजी चिरून घेते मस्तपैकी, आणि तोपर्यंत पाणी ठेवते इकडे तापायला आणि मस्तपैकी भाजी करून घेते। तर बघत आता म्हणजे प्रत्येक गावाला वेगवेगळी पद्धत असते करण्याची, आज माझी पद्धतीने मी करते। चला तर हे बघा, अशी मस्त मी बारीक चिरून घेतली। तर आता सर्व भाजी चिरून घेते मी। सोबत आहे बोंडारा। तर कोणी आंबा पण घालतं, कच्चा आंबा, पण आम्ही बोंडाराच घालतो। ही भाजी कापली तर माझे हात खाजवतील म्हणून मी आता बोंडारा लावून घेते हाताला, म्हणजे हात खाजवत नाही, खाज येत नाही हाताला। तर पूर्ण चोळून घेते। तर इथं आपलं पाणी पण तापले, मस्त उकळले। तर मी तिच्यात मुगाची डाळ टाकून घेते, कारण की ही भाजी कोणत्या पण डाळीतच करता मस्त। तर ह्या रानभाजीला म्हटलं ना तर अख्खा मसूर एक नंबर असतं, पण माझ्याजवळ सध्या नाही, त्याच्यामुळे मी हे टाकते मुगाची डाळ। तर स्वच्छ धुवून घेतली, तर मी पटकन टाकून घेते। साईडला होते मस्त भात। तर इथं मस्तपैकी भाजी चिरून घेतली, बघू शकता, बोंडारा आणि भाजी। आणि इथं आपली डाळ पण मस्त उकळते, तर मी आता टाकून घेते याच्यात। पहिले तर दोन्ही मिक्स करून घेते, बघू शकता। ही भाजी धुवून टाकायची नाही, अशीच टाकायची, कारण का धुवून टाकली तर मी जास्त खास शकतो। आणि ही भाजीचं असं आहे की जर उतू गेली तर उतू जाऊन द्यायची, म्हणजे जास्त खास होत नाही। तर इथं मस्त भाजी घालून दिली। तर ही भाजी अशी की म्हणजे कुणाच्या हाताला जर, आता कसं आपण म्हणतो कुणाच्या हाताला चव असते, कुणाच्या हाताला नसती, तसं हे भाजीचं आहे। जर कुणाच्या हाताने केली तर बिलकुल खाजवत नाही, आणि कुणाच्या हाताने जर एखाद्याच्या हाताने केली तर भरपूर खाजवते। असं घरात जर कुणी केली, तर मी केली तर सहज तरी मला नाही वाटत कधी खाजवली म्हणून। तर कुणाच्या हातानं असं घडतं बघ, कितीही चांगली केली तरी ती खाजवणारच, काही पण टाका त्याच्यात तरी पण ती खाजवणार एखाद्याच्या हाताने केली तर ही भाजी अशी की आता आपण आहे ना, आता चुलीवर केलं तर किती उतू गेलं तर काही फरक पडत नाही। तसं गॅसवरती कसं लगेच गॅस विजतो, पूर्ण खराब होतं, पण या भाजीला एकदा तरी उतू घालावंच लागतं। ते बघा, मी आता वाट बघते कधी उतू जातं ते। एकदा दोनदा घातलं का म्हणजे जास्त खाजवत नाही। आणि जर कुणी कुणी नाही घालवत तर माहिती नाही ते काय त्याचा काय परिणाम होतो किंवा काय नाही, तेवढं नाही मला माहिती। पण आमची आजी आई म्हणते की उतू घालवलं का जास्त खाजवत नाही किंवा खाजवतच नाही, नारड्याला थोडंसं, म्हणून मग उतू घालवते मी। तर चला पटकन बाकीचं करून घेते मी। बघा, आपली भाजी शिजली मस्त, तर मी रवीने मस्त बारीक करून घेतलं। आता मी याच्यात हळद आणि लाल तिखट टाकून घेते। पहिली तर 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट। तर माझी काही लाल तिखट जास्त तिखट नाही, त्याच्यामुळे मी जास्त टाकलं।